महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा अध्यक्ष अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर होते। या दौऱ्यात त्यांनी शहरातील विविध महाविद्यालयांना भेटी देत युवा सैनिक तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। सिडकोतील KSKW महाविद्यालयात विद्यार्थी सेनेच्या शाखेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं। अमित ठाकरे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच काही विद्यार्थिनींनी त्यांची भेट घेत परिसरातील समस्यांकडे त्यांचं लक्ष वेधलं। महाविद्यालयाच्या गेटसमोर तसेच परिसरात टवाळखोरांचा वावर वाढल्यानं विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागत असल्याची व्यथा त्यांनी अमित ठाकरे यांच्या समोर मांडली। विद्यार्थिनींच्या तक्रारी गांभीर्यानं ऐकल्यानंतर अमित ठाकरे यांनी तात्काळ महाविद्यालय प्रशासनाची भेट घेतली। अंगाने जाणारी एवढं महापुरुषांना आदर्श आपण जर संस्था स्थापन केली असेल तर मुलींना त्रास नाही। शिक्षक तसेच प्राचार्यांसोबत चर्चा करून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या। भविष्यात विद्यार्थिनींकडून अशा तक्रारी पुन्हा येता कामा नयेत अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला खबरदारी घेण्याचं आवाहनही केले। विद्यार्थिनींच्या समस्या ऐकून घेत त्यावर तातडीनं भूमिका घेतल्यानं अमित ठाकरे यांच्या भेटीची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा रंगली आहे। महाविद्यालय परिसरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनानं आता ठोस पावलं उचलण्याची अपेक्षा यामुळे व्यक्त होतीये। नितीन जवान, पंचनामा न्यूज, सिडको।